वस्तूंवर MRP किमतींमुळे समाज हा विकोपाला जात आहे, महागाईला त्रस्त होत आहे. सरकारच्या याच्या नियंत्रणाने ते मी सुंदर पद्धतीने नियंत्रण आणू शकतो, हे राजसाहेबांकडे झालं. म्हणून मला मन छान देतं. आता सांगतो मी शिवसेनेचं. मागच्या लोकसभेच्या वेळेला छाती ठोकून ठोकून उद्धवजी आमचे जे आहेत त्यांचं मी आदर करतो आणि पुढेही करत राहील. आहे व त्यांना मराठ्यांविषयी प्रेम पण पाहिजे तितकं नाही, म्हणून त्यांचा मला पक्ष सांगतो. ते छाती ठोकून ठोकून सांगत होते की दिल्लीमध्ये नामर्दांचं काय काम आहे. मग मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, आपण मुंबईमध्ये काय करूया? दिल्लीमध्ये जर मर्द मराठ्यांचंच काम आहे केंद्र सरकारमध्ये, मग आपण मुंबईमध्ये घरात बसून काय करू? आहे सरळ प्रश्न आहे माझा. आपण सांगतात कोणामध्ये दम आहे, कोणाचं हिंमत नाही आम्हाला विरोधात जायची. मग माझं आपल्याला सांगणं आहे, आपण दिल्लीमध्ये जाऊन सांगा ना की माझ्या महाराष्ट्राकरता मला हे करायचं आहे, मला कोण विरोध जातो ते मी पाहतो, किंवा नाही दिल्लीत जायचं तर मंत्रालयात जा, तिथं सांगा हे माझ्या मराठ्यांकरता माझ्या महाराष्ट्राकरता मला माझ्या समाजाकरता हे कायदे काढायचे आहेत. मग पाहिजे मी की खरं तुम्हाला विरोध जायचे कोणामध्ये हिंमत आहे. नुसतं सभेमध्ये खूप काही सांगून गेलं, तुमलडून हा कपडे समानते काय. असंच जर शिवाजी महाराजांनी केलं असतं की जा कोंडोजीराव हा किल्ला जिंकून या आणि जा रायबा हे करून या, तर शिवाजी महाराजांच्या टायमाला मुघलांनी सगळ्यांना संपवून टाकला असतं. अण्णा शिवाजी महाराजांची क्रांती घडली असती, अण्णा तुमची शिवसेना आज चालली असते. जे शिवाजी महाराज करत होते जनतेकरता स्वतः हातात तलवार घेत होते, तसे तुम्ही विधानसभेमध्ये स्वतः जा आणि स्वतः समस्या मांडा. तुमच्याबरोबर तुम्ही सांगता तिथं आमचे 15 लोक, मी एकटा जाण्यापेक्षा माझ्या 15 लोकांनी तिथं कार्य केलेलं मला चांगलं वाटेल. माझं कुठं म्हणणं आहे 15 नाही 150 घेऊन जा ना, पण तुम्ही स्वतः तिथं नेतृत्व करा त्यांचं. जनतेसमोर तुम्हाला बोलता येतं, मंत्रालयात तुम्हाला बोलता येणार नाही. छाती काढून सांगा माझ्या समाजाकरता माझ्या महाराष्ट्राकरता मला हे करायचं आहे. ज्या वेळेला तुमच्या विरोधात तुमचं काम करणार नाही त्यावेळेला विरोधाचा काय पाटा पाळतात ते आमच्या जनतेवर सोडला आहे. पण ते आपल्या जन्माने उद्धव साहेब आणि आपली तिसरी पिढी होऊन गेली. तिसरी पिढीने आतापर्यंत हेच काम केलं, फक्त मार्गदर्शन करायचं आणि तुम लढून हम कपडे सांभाळ. त्यामुळे मला आपली शिवसेना चालली, म्हणून मी शिवसेना